नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आरसीसीच्या वतीने मिरवणूक काढून जल्लोष करत जंगी सत्कार करण्यात आलाय। नुकताच नीट 2025चा निकाल जाहीर झाला आणि या निकालात प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आरसीसीने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली। 600 पेक्षा अधिकचे गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा लातूर शहरात आरसीसीच्या वतीने फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून जंगी सत्कार करण्यात आलाय। आरसीसीने प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले। पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, त्यामुळेच हे शक्य झाले। यावर्षी नीटचा पेपर खूप कडक होता, तरी देखील विद्यार्थ्यांनी मेहनत करून यश संपादन केल्याचे आरसीसीचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी सांगितले आहे। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांनी आरसीसीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले। नीट 2025चा आत्ताच रिझल्ट लागला आणि खूप यावर्षी पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप आपलातून टफ होता। मी मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय, असा फिजिक्सचा पेपर कधी टफ आला नव्हता। फिजिक्सच टफ नव्हतं, केमिस्ट्री पण लेंदी होतं, बायोलॉजी पण लेंदी होतं। अशा परिस्थितीत सुद्धा लातूरच्या आरसीसीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप असं मिरॅकल रिझल्ट दिलेला आहे। सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन, त्यांच्या गुणवंत पालकांचे अभिनंदन, कारण गुणवंत पालकांचाही ह्याच्यामध्ये सिंहाचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आरसीसीने जो म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न घालून गेला, मला वाटतं ह्या तिघांचंच यश फलित विद्यार्थी, पालक आणि आरसीसी त्यांचे पूर्ण आरसीसी टीम हे यश असं मला वाटतंय। ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 710 मार्क होते, त्याचा रँक होता नियर अबाउट 1400। यावर्षी ज्याला 598 मार्क आहेत, त्याचा रँक 1400 आहे। जवळपास 130 मार्काचं यावरची फ्लक्च्युएशन आहे। म्हणजे फिजिक्सचा पेपर टफ निघाल्यामुळे, बायोलॉजी लेंदी असल्यामुळे मला असं वाटतंय मागच्या वर्षी एमबीबीएस क्लोज झालं होतं नियर अबाउट 636 मार्काला, तर यावर्षी एमबीबीएस क्लोज होते नियर अबाउट 490 मार्काला। इतका डिफरन्स। मला असं वाटतंय की आरसीसीने तर आमचा जो पॅटर्न आहे की आमच्या टेस्ट सिरीज असतील, आपण आमच्या अग्निपथ राऊंड असतील, विजयपथ राऊंड असतील, पुन्हा विद्यार्थ्यांनी याच्या खूप मेहनत केली अतोनात। यास आम्ही विद्यार्थ्यांना पाहत होतो, एनसीईआरटी पूर्ण असं लाईन टर्न विद्यार्थ्यांनी केलं होतं, पण फिजिक्सचा पेपर पहिल्यांदाच असा वेगळा पडला, नाहीतर आणखी हा रिझल्ट खूप जबरदस्त आला। तरी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 रिझल्ट आरसीसीनं दिलेला मला असं वाटतं। जवळपास 600 पेक्षा जास्त 6 गुणवंत विद्यार्थी आहेत, नियर अबाउट 500 पेक्षा जास्त जवळपास आतापर्यंत 488 गुणवंत विद्यार्थी आहेत। म्हणजे असा मिरॅकल रिझल्ट आहे मला असं वाटतंय। सर्वप्रथम नीट 2025 मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर त्यांच्या ह्या यशामागं आरसीसी म्हणजे मोटेगावकर सर पर्टिक्युलरली आणि त्यांची टीम यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे। मुलं सगळीच अभ्यास करतात, पण त्यांना योग्य दिशा देण्याचं काम हे गुरुजन करत असतात आणि सरांच्या टीमने हे काम खूप यशस्वीपणे केलेलं आहे आणि म्हणून एक पालक या नात्यानं ह्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं मी सरांचं खूप अभिनंदन करतो आणि मनापासून आभार मानतो। माझं नाव सृष्टी भगवानराव खरात, मी बुलढाणा जिल्ह्यातली आहे आणि यावर्षीचा नीटचा पेपर सगळ्यांनाच माहिती खूप टफ होता, की माझ्या पण ओळखीतले सगळेच जवळपास पेपर झाले खूप रडत होते, पण रँक्स त्यांनी म्हणजे पेपर टफ असल्यामुळे तसंच मार्क्स पण सगळ्यांचेच कमी आले, तर रँक खूप चांगली आली आहे, त्याच्यामुळे सगळे खुश आहेत। आणि आजच्या सेलिब्रेशन मध्ये आम्हाला खूप छान वाटलं। आम्हाला त्या मिरवणुकीमध्ये आमच्या मेहनतीचे जे फळ आम्हाला भेटलेलं आहे त्याचं सेलिब्रेशन होतं, तर त्याचं सगळं फळ आम्हाला भेटल्यासारखं। प्रतिनिधी हारुण मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।